वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। एक फोटो घ्या ना, कर्मल टाइम्सला पण द्या आपल्या. देवा ना. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। जे गेले कित्येक वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात जे हुतात्मा झालेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही नेहमीच मूक मिरवणुकीने या ठिकाणी येत असतो आणि अभिवादन करत असतो. देशाच्या बद्दल सगळ्यांना अभिमान आहे आणि त्यामुळं देश सेवा करण्यासाठी आमचे गिरणी कामगार हे तत्पर असतात. सगळ्या लढ्यामध्ये गिरणी कामगार होते आहेत आणि राहणार आहेत. त्याच्यामुळं आजचा हा 9 ऑगस्ट क्रांती दिन आपण या ठिकाणी नेहमीच हा कार्यक्रम इथे घेत असतो दरवर्षी आणि हुतात्म्यांना अभिवादन करून हा इथे कार्यक्रम आम्ही संपवतो. साहेब, कामगार कायद्याची पायमल्ली केली जाते, कामगार कायदा देशोधडीला लागला, काय सांगाल त्याबद्दल आणि आपण काय आंदोलन उभारणार? आज खरं म्हणजे तो विषय या ठिकाणी घेणं योग्य नाही आहे, पण कामगार कायदे पुन्हा स्वातंत्र्यापूर्वी ज्या पद्धतीने कामगारांना छळलं जात होते, गुलामगिरीचं जीवन जे जगत होते तशाच पद्धतीची अवस्था आता पुन्हा कामगार कायदे नष्ट करून या सरकारने आणण्याची सुरुवात केलेली आहे. आणि ठीक आहे, कामगार वर्ग त्या दृष्टीने त्यांना विरोध करतोय. हे कायदे हाणून पाडायचे आहेत, त्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत. इशारा देऊ इच्छितो की तुम्हाला सगळे लाडके झालेत, बहिणी लाडके झाले, भाऊ लाडका झाला, सर्व काय झाले. पण जेव्हा गिरणी कामगार 1982ला बाहेर फेकला गेला, जवळजवळ 42 वर्ष झाले त्या गिरणी कामगारला. तर गिरणी कामगारला पुनर्वसन करणार कधी? आणि संपूर्ण पुनर्वसन गिरणी कामगार मुंबईत झालं पाहिजे. कारण काय, ज्या गिरणी कामगाराने मुंबई घडवली 1960 साली जेव्हा स्वतंत्र मुंबईसाठी जे हे झाला, त्यासाठी हजारो गिरणी कामगार रस्त्यावर उतरले होते. त्यातले काही अंशमध्ये गिरणी कामगार मग शहीद झाले. सगळं काय मुंबईचं जडणघडणीमध्ये मुंबईला मग गिरणी कामगारात तुम्ही असं काय दुजाभाव देता का? आणि गिरणी कामगारांनी सर्व काय केलं आणि गिरणी कामात 40-45 डिग्रीमध्ये काम केलं त्यांनी सर्व काय. आणि आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की सर्वांना तुम्ही चांगलं करताय, गिरणी कामगार चांगलं करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला 9 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधी चले जाऊची घोषणा केली होती. सामान परत जा, आपल्या ह्याला ब्रिटिशांना चले जाऊची घोषणा केली होती. तसं आम्हाला आता 1 महिन्याच्या आत जर निर्णय नाही घेतला तर आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन सरकारच्या विरोधात बोलणार आहोत की ह्या सरकारला आता बस झालं, तुम्ही जाऊ शकता. मोफतलाल मिल चालू होण्याची प्रक्रिया चालू झाली. मोफतलाल मिलची प्रक्रिया आता बघा, मोफतलाल प्रक्रियेची प्रक्रिया चालू झाली. पण जो गिरणी कामगार आता 70-80 हजारो गिरणी कामगारांनी सोडून गेले. गिरणी कामगार चालू झालं, मग त्याला मुलांना त्यांच्या प्रशिक्षण दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे आणि नंतर चालू झालं तर त्यांचं आम्ही स्वागत करतो.